पुढे वाळता. मुंबईहून 120 किलोमीटर अंतरावर असलेलं पश्चिम किनारपट्टीवरील डहाणू हे रेल्वे स्थानक. पद्मश्री अनुताई वाघ ग्राम बाल शिक्षा केंद्राच्या संचालिका या पदावर असताना त्यावेळी गावातील पाड्यावरच्या शाळांमध्ये जाऊन शिकवावं लागे. त्यावेळेस त्यांना काही पाड्यावर मूकबधीर मुलं आढळली आणि त्याच वेळेस त्यांच्या मनात असा विचार आला की या मूकबधीर मुलांसाठी एक शाळा असावी. यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. हे त्यांचं स्मारक त्यांच्या मनातील प्रयत्न साकार झाल्याची आठवण करून देत आहे. आज डहाणू येथे शाळेची 3 मजली इमारत दिमाखात उभी आहे. ठाणे जिल्हा स्त्री शक्ती जागृती समितीतर्फे मूकबधीर बाल विकास केंद्र डहाणू या शाळेची स्थापना 23 जून 1980 साली पद्मश्री अनुताई वाघ यांनी केली. मी मालती रमेश चिरी, राहणार बोर्डी आणि बोर्डीच्या सुप्रिया हायस्कूलच्या मी माझी मुख्याध्यापिका. निवृत्त झाल्यानंतर 2008 साली या संस्थेमध्ये मी अध्यक्ष म्हणून काम पाहू लागले. 1975 महिला आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरा करण्यात आलं आणि त्यानिमित्ताने तलवाडा आणि ठाणं या ठिकाणी जे महिलांचे भव्य मेळावे झाले त्याच्यामध्ये संपूर्ण वर्षभर शैक्षणिक शिबिरं, पदयात्रा, श्रमदान आणि स्नेहसंमेलनं झाली. त्याच्यातूनच स्त्री शक्ती जागृती समिती निर्माण झाली आणि कैलासवासी अनुताई वाघ आणि माजी राज्यमंत्री ताराबाई वर्तक यांनी या संस्थेची मूर्त स्वरूप या संस्थेला दिलं आणि त्यातूनच महिला, लहान बालक, अपंग यांचं कल्याण या दृष्टीने या संस्थेचं कार्यक्षेत्र पुढे चालू आहे. स्त्री शक्ती जागृती समिती या संस्थेतर्फे 4 पाळणाघरं, मूकबधीर मुलांचं वसतिगृह, शाळा आणि मूकबधीर बाल विकास केंद्र, उद्योगालय, बालसेविका प्रशिक्षण केंद्र आणि मतिमंद मुलांसाठी एक मुलं आणि मुली दोघांसाठी या ठिकाणी अनिवासी अशी शाळा आहे. महिलांसाठी मोफत असं मार्गदर्शन या केंद्रातून केलं जातं. त्याच्यामध्ये कायदेविषयक
शैक्षणिक आणि व्यवसाय मार्गदर्शन महिलांना संस्थेतर्फे मिळत असते. स्त्री शक्ती जागृती समितीतर्फे मूकबधीर मुलामुलींकरिता मूकबधीर बालविकास केंद्रामार्फत विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये शिक्षण, सांस्कृतिक कला, खेळ, कौशल्य विकास, सामाजिक उपक्रम, सहली, बक्षीस समारंभ या 7 इंद्रधनुष्याखाली विकास साधला जात आहे. I am Gauver Mubarakai. I've been associated with the school since 37 years. I've been the speech therapist audiologist here, and I've realized over the years it's really taken us time to come to this level where the children speak fluent Marathi. You can literally hear them and understand them. Initially we didn't even have group hearing aids. Today I can proudly say every classroom is equipped with the group hearing aid. We have speech trainers, we have language masters, and for the audiology part, we do audiograms almost every 6 months and submit it to the higher authorities. Because we have to know what kind of hearing loss, what is the extent of the hearing loss, and that's how we can fit them with the correct hearing aids. So I would say the school has really done well. शाळेमध्ये संगणक शिकताना मुलं तसेच स्पीच रूम मध्ये वाचा उच्चार तपासणं आणि मतिमंद मुलांची प्रगती याचा आढावा घेतला जातो. तसेच शाळेत अद्ययावत अशी ऑडिओमेट्री रूम उपलब्ध आहे. त्यामुळे कर्णबधिर मुलांची तपासणी योग्य प्रकारे होते आणि त्यांचा श्रवणालेख काढला जातो. ई लर्निंग क्लास असल्यानं मुलांना दृश्य स्वरूपात धडे शिकवले जातात. तसेच शैक्षणिक फिल्म्स दाखवल्या जातात. नमस्कार, मी सौ शोभा सदाशिव चव्हाण, मूकबधीर बालविकास केंद्र डहाणू या शाळेची मुख्याध्यापिका आहे. आज शाळेत 100 मुले शिक्षण घेत आहेत. अभ्यासाबरोबरच व्यवसाय शिक्षणही आमच्या शाळेमध्ये दिले जाते. तसेच हस्तकला, खेळ, नाट्य, नृत्य या कलांमध्ये मुलांना सगळ्यांना पारंगत केले जाते. शाळेतील सर्व शिक्षक वर्ग प्रशिक्षित व मेहनती आहे. 90% मुले मुली ही आदिवासी कुटुंबातून आल्यामुळे पालकांचं सहकार्य हे शून्य आहे. परंतु त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही आमची शाळेवर आणि वसतिगृहावर येऊन पडते आणि ती आम्ही व्यवस्थितपणे पेलतो आहोत. कवी म्हणजे कोण? आणि ती बाबा आहे, बरोबर. त्यांचं नाव आहे इंद्रजित भालेराव. ही कविता लिहिली आहे त्या बाबांचं नाव आहे इंद्रजित भालेराव. बघणार आहे? ठीक आहे. आता मला सांगा
पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही मुलांना 17 नंबरचा फॉर्म भरून 10वीच्या परीक्षेसाठी बसवतो. आतापर्यंत आमच्या शाळेतून 10वीच्या 8 बॅचेस निघालेल्या आहेत आणि प्रत्येक बॅच ही 100% निकालाने बाहेर निघालेली आहे. शाळेतील प्रत्येक कर्मचारी हा हे नोकरी म्हणून करत नाही तर समाजसेवा करीत आहोत ह्या भावनेने ह्या शाळेमध्ये काम करत आहे. त्यामुळे हे कार्य पुढे नेणं आम्हाला सोपं जातं. माननीय पद्मश्री अनुताई वाघ यांनी लावलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले आहे आणि हा वटवृक्ष गगनाला भिडवण्याचं कार्य आम्हाला इथून पुढे करायचं आहे. सर्व शिक्षकांच्या आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि आमच्या ह्या शाळेला पूर्णपणे संस्थेचं सहकार्य आहे. संस्था आम्हाला सर्व उपलब्ध करून देत असल्यामुळे आम्ही हे कार्य पुढे नेत आहोत. नमस्कार, मी मंजिरी विशाल परब. आज आपण डहाणू येथल्या मूकबधीर बाल विकास केंद्र या शाळेमध्ये आलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत शाळेच्या मुख्याध्यापिका शोभाताई. ताई नमस्कार. नमस्कार. ताई मला सांगा, तुमच्या शाळेत मुले मुली कोण कोण हुशार आहेत? तसं तर आमच्या शाळेमध्ये बरीचशी मुलं मुली अभ्यासामध्ये खूप हुशार आहेत. त्यांच्यापैकी ही 2 मुलं खूप हुशार आहेत. तुझं नाव काय? माझे नाव धनंजय राजन तुतार आहे. तुला पुढे होऊन काय व्हायचं आहे? कोण होणार? मी मोटार मेकॅनिकल होणार. तुझं नाव काय? माझं नाव दिलबा चंदबार बत्रा आहे. तुला पुढे होऊन काय व्हायचं आहे? मी तर ओराय. ताई, या व्यतिरिक्त ह्यांचे काही गुण आहेत की आपल्याला दिसतील? हो, त्यांना गाणी म्हणायला खूप आवडतं. धनंजय गाणं बोल. चांदोबा चांदोबा भाकलास का, लिंबोरीच्या झाडा मागे लपलास का, लिंबोरीचे झाड करवंदी, मामाच्या वाटा शिरबंदी. धन्यवाद. तुला काय बोलता येतं गाणं? तत्रे बोराय एंबत वतन तत्रे बोराय तत कंगा दिवारा दितिरार कारा कारा कापुता बितिरार आता दुदी बारी पिती दिदी डारी आता दुदी बारी पिती दिदी डारी फिर अबितारा तात. धन्यवाद. तुम्हाला दोघांना माझ्याकडून पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. ताई धन्यवाद. धन्यवाद. हे आहे शाळेचं वसतिगृह. वसतिगृहाला 70 मुलांची शासन मान्यता आहे. परंतु शाळा कोणत्याही कर्णबधीर मुला-मुलीला प्रवेश नाकारत नाही व या 70 व्यतिरिक्त असलेल्या मुलांचा सर्व खर्च संस्था निधी गोळा करून करते. आजच्या संगणक युगात संगणकीय शिक्षण ही फार मोठी काळाची गरज झाली आहे. कारण सर्व कामं आता त्यावर जलद केली जातात. त्यामुळे मुला-मुलींना संगणकाचं ज्ञान सुद्धा मिळावं यासाठी अद्ययावत अशी संगणकीय लॅब बनवून देण्यात आली आहे आणि तिथे 6वीचे विद्यार्थी संगणकीय शिक्षण घेत आहेत. नमस्कार, मी नाना पाटेकर. ठाणे जिल्हा स्त्री शक्ती जागृती समिती आणि मूकबधीर बालविकास केंद्र डहाणू, पद्मश्री अनुताई वाघांनी हे सुरू केलं ही संस्था आणि कित्येक वर्ष अविरतपणे तिथे ही मंडळी काम करतायत. तिथे या मुलांचं नुसतं शिक्षण किंवा पुनर्वसनाचं काम नाही, त्याच्याबरोबर त्यांचं सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे. बरं, अशा उपक्रमामध्ये केवळ नुसतं ओतून देणं त्यांनी जमत नाही. त्याच्याबरोबर मला असं वाटतं की शासकीय आणि समाजाकडनं एक अतिशय भरघोस मदत मिळाली पाहिजे. कारण हे बाकीची सगळी सोंगरस्ता येतात, पैशाचं सोंगरस्ता येत नाही आणि हे गेले कित्येक वर्ष चालू आहे आणि अर्थातच तुमच्यातल्याच काही मंडळींनी दिलेल्या देणग्या आहेत, त्याच्यावर ते चालू आहे. तर त्यामुळे आपण सगळेच मिळून या उपक्रमासाठी काय करता येईल ते करूया. आमच्या माध्यमातून जेवढं आम्हाला करता येईल तेवढं आम्ही करूच, पण तुमच्याकडनं अतिशय
अपेक्षा आहे आणि तो भंग होणार नाही याची मला खात्री आहे. स्त्री शक्ती जागृती समिती आणि मूक बधिर बाल विकास केंद्र डहाणू या संस्थांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडनं शुभेच्छा, आमकडनं शुभेच्छा. पुन्हा एकदा सांगतो की अशा संस्था खूप कमी आहेत. म्हणजे आजच्या युगामध्ये तर आपण इतके आत्ममग्न झालेलो आहोत, त्याच्यामध्ये ही अशी मंडळी काम करणारी असतील तर त्यांच्या पाठीमागं उभं राहणं फार गरजेचं आहे आणि तेवढी अपेक्षा तुम्ही पूर्ण करा. धन्यवाद. या शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. शाळेत दरवर्षी महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या, छोटीशी बालनाट्य, आनंद मेळावे, नृत्य स्पर्धा असे उपक्रम राबवले जातात. शाळेला पाहुण्यांनी भेट दिली की शाळेचे विद्यार्थी आपले नृत्य आणि अभिनय याद्वारे पाहुण्यांचं मनोरंजन करतात आणि प्रशंसा मिळवतात. नाट्यशाळा या संस्थेतर्फे कांचन सोनटक्के या कर्णबधिरांच्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा घेतात. त्यात मुलामुलींना भाग घेण्यासाठी आधी शिक्षकांना 10 दिवसांचं ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांची नाटकं बसवतात. तुझं नाव काय? हा राजेश आहे आणि ह्या राजेशने आमच्याकडे बालनाट्यामध्ये त्याने जो भाग घेतला तर त्या बालनाट्याच्या त्या उत्कृष्ट भूमिकेसाठी आविष्कार संस्थेचा भक्ती बर्वे पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या हस्ते त्याला मिळालेला आहे. राजेश, तुला पुढे होऊन काय बनायचं आहे? तू मोठा झाल्यानंतर कोण होणार? त्याला मोठा झाल्यावर नाटकात कामं करायची आहेत. हो राजेश, तुला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद ताई. धन्यवाद. 26 जानेवारीला सुद्धा तालुका पातळीवर नृत्य स्पर्धा असतात. त्यात बेटी बचाओ या नृत्याला 2017 साली प्रथम पारितोषिक मिळालं. अशा तऱ्हेनं मुलं मुली सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन इतर सर्व सामान्य मुलामुलींप्रमाणे आपली कला सादर करतात, हे कौतुकास्पद आहे. तसेच शाळेत सर्व सण समारंभ नाटिकेच्या रूपात साजरे केले जातात. दरवर्षी शाळेच्या मदतीसाठी आनंद मेळावा घेण्यात येतो. यामध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले जातात. यावेळेस डहाणूतील सर्व दानशूर दाते शाळेला सढळ हाताने मदत करतात आणि विद्यार्थ्यांचं कौतुक करतात. व्यवसाय शिक्षणाच्या दृष्टीनं मुलांना कौशल्य विकासामध्ये सुतारकाम, शिवणकाम आणि विणकाम शिकवलं जातं. ठाणे जिल्हा स्त्री शक्ती जागृती समिती आणि कर्णबधिर बाल विकास केंद्र डहाणू यांच्या जिद्द स्वावलंबनाची या लघुपटाला माझ्या मनपूर्वक सदिच्छा आणि शुभेच्छा. या कर्णबधिर बाल विकास केंद्रामधील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध उपक्रमांसाठी शुभेच्छा. ही मुलं आयुष्यामध्ये खूप भरीव कामगिरी करतील अशी मला मनापासून आशा वाटते, सदिच्छा वाटते. राज्यस्तरीय विविध खेळांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्या सर्व मुलांना आणि त्यांच्या शिक्षक वृंदाला फार मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा. धन्यवाद. खेळ म्हटलं म्हणजे सर्व मुलामुलींचा आवडता विषय. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर खेळांमध्येही भाग घेण्यासाठी इथं प्रोत्साहन दिलं जातं. खेळांच्या स्पर्धेसाठी शिक्षक मुलामुलींना तयार करतात. जागतिक दिव्यांग दिन, कर्णबधिर दिन, नगरपालिका क्रीडा स्पर्धा अशा अनेक ठिकाणच्या स्पर्धेत भाग घेऊन मुलं मुली बक्षिसं मिळवतात. स्पर्धांमध्ये खो खो, गोळाफेक, कबड्डी, लांब उडी, लेझीम, क्रिकेट,
तसेच चमचा लिंबू, बास्केटमध्ये बॉल टाकणं, फुगा फोडणं अशा अनेक स्पर्धा घेतल्या जातात. यामध्ये 90% विद्यार्थी हे आदिवासी समाजाचे असल्याने ते अत्यंत काटक आणि खेळात निपुण असतात आणि त्यांच्या या खेळांना योग्य वळण देऊन त्यांना यशस्वी करण्याचं काम शाळेचे शिक्षक करत असतात. गेल्या वर्षी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये या शाळेनं 24 पदकं मिळवली आहेत. 11 मुला-मुलींची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नमस्कार ताई. नमस्कार ताई, खेळ म्हणजे मुलामुलींचा आवडता विषय. तुमच्या शाळेत कोणकोणते खेळ खेळले जातात? आमच्या शाळेमध्ये असे विविध खेळ खेळले जातात. त्याच्यामध्ये धावणे, लांब उडी, उंच उडी, कबड्डी, खो खो, क्रिकेट हे मुलांचे आवडते खेळ आम्ही नेहमी घेतो आणि ह्या खेळांसाठी आमचे सर्व शिक्षक मुलांना तयार करत असतात आणि खेळ घेत असतात. ताई सांगा, तुमच्या शाळेत कोणी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय क्रिकेट खेळण्यातून कोणी भाग घेतला आहे का? आमच्याकडे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सर्व मुलांनी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये आम्हाला 24 मेडल्स मिळालेले आहेत आणि त्याच्यापैकी 11 मुला-मुलींची आमची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. आणि हा रत्नदीप धनू आणि हा करण विंदे हे दोघंजण आंतरराष्ट्रीय कर्णबधिरांच्या क्रिकेट टीममध्ये खेळत आहेत. रत्नदीप, आज तू कर्णबधिरांच्या राज्यस्तरीय क्रिकेट टीममधून खेळतो, ह्याचे श्रेय तू कोणाला देशील? तो म्हणतोय की मी लहानपणापासून या शाळेमध्ये शिकलो आणि मला शाळेमध्ये शिक्षकांनी असं तयार केलं की त्याच्यामुळे मी आज राज्यस्तरीय क्रिकेट टीममध्ये मी आज खेळू शकतो आहे. त्याचं सगळं श्रेय तो शाळेला आणि शिक्षकांना देतोय. कारण तू पण क्रिकेट खेळतो, तू याचं श्रेय कोणाला देशील? तो पण म्हणतोय की या सगळ्याचं श्रेय मी माझ्या शाळेला देईन आणि शिक्षकांना देईन. आणि परत तो असं सांगतोय की मी कर्णबधिर असून देखील माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली म्हणून मी आज एवढ्या मोठ्या उंचीवर खेळत आहे, असं त्याचं म्हणणं आहे. रत्नदीप, करण, तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद ताई. धन्यवाद. कर्णबधिर मुलं समाजाचा एक अविभाज्य घटक आहेत. म्हणून समाजातील उपक्रमांमध्ये शाळा त्यांना सहभागी करते. यामध्ये स्वच्छता अभियान, झाडे लावा झाडे जगवा, प्रभात फेऱ्या, योग शिबिर, पथनाट्य, सण समारंभ, राष्ट्रीय सण यामध्ये मुलं मुली हिरिरीनं सहभागी होतात. वर्षातून एकदा शैक्षणिक सहल नेली जाते. अभ्यासक्रमात असलेलं रेल्वे स्टेशन अशा क्षेत्र भेटींना शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन जातात. आतापर्यंत विद्यार्थ्यांना दिल्ली, मुंबई दर्शन, प्रतापगड अशा दूरच्या ठिकाणी सहलीसाठी नेण्यात आला आहे. शाळेतील अभ्यासाबरोबरच हस्तकला, चित्रकला, भरतकाम, नाट्य नृत्य स्पर्धा, खेळ इत्यादी प्रकारचं शिक्षण दिलं जातं. तसेच या संदर्भातील विविध स्पर्धांमध्ये मुलं मुली सहभाग घेतात. खूप मेहनत घेऊन बक्षिसं पटकावतात. ठाणे जिल्हा स्त्री शक्ती जागृती समिती आणि मूकबधिर बालविकास केंद्र हे खूप असं वाखाणण्याजोगं काम करतात. कला आणि क्रीडा या दोन्ही अंगाने ते विकास करून पाहतात मुलांचा. मला असं वाटतं की आपण त्याला मदत करायला, ती मनुष्यबळाने असो, भावनांनी असो, धनाने असो, जागेने असो, आपल्या वेळेने असो, ती करायला हवी. मौलिक कार्य चालू या धकाधकीच्या जीवनात जिथे टेक्नॉलॉजी सगळीकडेच पोचलेली आहे, माणसं पोचलेली बघा. माझं आव्हान आहे, प्रेमापोटी आपण काय करू शकतो, नक्की प्रयत्न करा. जय हिंद, जय हिंद. या उपक्रमांसाठी शिक्षक खूप मेहनत घेतात आणि त्यामुळे विद्यार्थी बक्षिसं मिळवून आनंदी असतात. शाळेच्या उत्कर्षासाठी झटणारे आणि सेवाभावी मनोवृत्तीनं काम करीत असलेले हे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पूज्य पद्मश्री अनुताई वाघ यांच्या प्रेरणेनं घेतलेला वसा आनंदानं चालवत आहेत. मी सौ मधुमती प्रदीप राऊत, राहणार बोर्डी. पद्मश्री अनुताई वाघ यांच्याकडे
वयाच्या 18व्या वर्षीपासून मी काम करत आहे आणि त्या कामाची दखल घेऊन जवळजवळ 30 वर्ष झाले ठाणे जिल्हा स्त्री शक्ती जागृती समिती या संस्थेचे सचिव म्हणून मी आज तागायत कार्यरत आहे. ह्या संस्थेचा मूळ उद्देश असा आहे की महिला, बालक आणि अपंग यांचा सर्वांगीण विकास करणं आणि त्याप्रमाणे अपंगांसाठी शाळा आहे, वसतिगृह आहे, मतिमंद मुलांसाठी शाळा आहे आणि असे अनेक उपक्रम संस्थेतर्फे चालतात आणि त्यासाठी फक्त एकाच उपक्रमाला म्हणजे मूकबधीर शाळेला शासनाकडून अनुदान मिळते आणि बाकीचे जे सर्व उपक्रम संस्था राबवते म्हणजे उदाहरणार्थ मुलांसाठी, नॉर्मल मुलं, अपंग मुलं, स्त्रियांसाठी असे विविध जे उपक्रम आणि चालू आहेत त्यासाठी संस्थेला खूप डोनेशन गोळा करावं लागतं कारण संस्थेला उत्पन्नाचा कोणतीही सोर्स नाही आहे. त्यासाठी आम्हाला मोठमोठे दानशूर दात्यांकडून हे डोनेशन गोळा करावं लागते. तसंच ही जी इमारत आहे ही जवळजवळ 40 वर्ष ह्या इमारतीला 40-45 वर्ष पूर्ण झाली आणि ह्या शाळेच्या लगत एक नदी आहे आणि दरवर्षी ह्या नदीला मोठा पूर येतो, जवळजवळ 2-3 वेळा पूर येतो आणि त्या पुराचं पाणी पूर्णपणे इमारतीत शिरतं. इमारतीत शिरल्या कारणाने इमारतीची बरीचशी नुकसान झालेलं आहे आणि ह्या नुकसानाची भरपाई आजपर्यंत आम्हाला शासनाकडून किंवा इतर कुठूनही आम्हाला मिळालेली नाही आहे. त्यामुळे दरवर्षी हा इमारत दुरुस्तीसाठी आम्हाला असं डोनेशन गोळा करावं लागतं आणि इमारती दुरुस्तीमध्येच आमचा निधी बराचसा निघून जातो. मला फक्त आपल्या समाजाकडून, शासनाकडून एकच निवेदन करायचं आहे की हे स्त्री शक्ती जागृती समितीचं काम हे सगळं स्त्रिया बघत आहेत आणि आज तागायत ही आमची जी सगळं शाळा आहे ही अ वर्गामध्ये शाळा आहे आणि जवळजवळ राज्यस्तरीय अनेक पारितोषिकं ह्या शाळेने मिळवलेली आहेत आणि शासन दरबारी सुद्धा याची दखल घेण्यात आलेली आहे. परंतु आम्हाला निधीची अत्यंत आवश्यकता आहे. मला असं सांगायचं आहे की शासन आणि जे दानशूर दाते आहेत त्यांनी ह्या शाळेकडे आपुलकीने पाहावं, आपलं म्हणून पाहावं आणि आमचा मूळ आता उद्देश आहे की ही जी इमारत आहे ही याचा पुनर्निर्माण करावा. ह्यासाठी आम्हाला बराचसा निधी लागणार आहे आणि ह्या निधी आपण सगळ्यांनी सढळ हाताने आम्हाला द्यावा अशी आपल्या समाजाकडून आणि शासनाकडे आमची अगदी कळकळीची आणि नम्र विनंती आहे. तरच आम्ही हे असं महिलांसाठी, बालकांसाठी, अपंगांसाठी वेगवेगळं आम्ही कार्य करू शकू आणि उत्कृष्ट नागरिक बनवू शकू. तरी आपला हातभार लागणं अत्यंत जरुरीचं आहे आणि आपणास हीच विनंती आहे की आपण सढळ हाताने ह्या इमारत बांधकामासाठी व ह्या शाळेच्या उन्नतीसाठी आपण आम्हाला मदत करावी. धन्यवाद. कर्णबधीर मुलामुलींनी सुद्धा त्यांचं जीवन सामान्य इतर मुलामुलींप्रमाणे जगून दाखवलं आहे. समाजानं या मुलामुलींसाठी योग्य तो हातभार लावला पाहिजे आणि शासनानं मुलामुलींच्या अडचणी आणि संस्थेस लागणारी मदत या दोन्ही बाबी लक्षात घेऊन त्यांच्या या समस्या दूर केल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांचं भविष्य देखील उज्ज्वल होऊ शकेल आणि आपल्याला मिळणारं समाधान देखील खूप मोठं असेल. मूकबधीर बाल विकास केंद्र डहाणू आणि स्त्री शक्ती जागृती समिती या संस्थेचं तळागाळातील कर्णबधीर मुलामुलींसाठी त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी उल्लेखनीय कार्य अविरत चालू आहे. तसेच स्वावलंबी झालेले माजी विद्यार्थी आवर्जून शाळेला भेट देतात आणि शाळेप्रती, शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. म्हणूनच ठाणे जिल्हा स्त्री शक्ती जागृती समिती आणि मूकबधीर बाल विकास केंद्र डहाणू यांच्या या कार्याला सलाम. जिद्द स्वावलंबनाची, जिद्द स्वावलंबनाची. Yeah.
रसा आम्ही